श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ही गोष्ट एका लहान मुलाची वाटते, पण खरं सांगायचं तर ही आपल्यापैकी एकाची गोष्ट आहे। एक लहान मुलगा होता, तो खूप जास्त गोड पदार्थ खायचा, मिठाई खायचा। आई खूप समजावायची, पण तरी सुद्धा काही उपयोग होत नव्हता। आईने एक दिवशी स्वामी समर्थांकडे घेऊन त्या मुलाला गेली। स्वामीला सांगितलं, स्वामी, माझा मुलगा खूप गोड पदार्थ खातो, काहीतरी त्याला समजावा ना। स्वामी शांतपणे म्हणाले की तुला दररोज 8 दिवस यावं लागेल। आई म्हणली, हो चालेल, हरकत नाही, पण गोड खाण्याची सवय तुटेल ना? स्वामी म्हणाले, निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आई पहिल्या दिवशी आली, परत घरी गेली, दुसऱ्या दिवशी आली, परत घरी गेली, तिसऱ्या दिवशी आली, परत घरी गेली, असे 7 दिवस गेले। 8व्या दिवशी स्वामी म्हणाले, बाळा, आजपासून गोड पदार्थ खाणे बंद कर। मुलाने मान हलवली आणि बोलला, हो बाबा, चालेल। आई आश्चर्यचकित झाली, स्वामी, हे तुम्ही पहिल्या दिवशी सुद्धा करू शकला असता ना? स्वामी हसून म्हणाले, 8 दिवसांपूर्वी मी स्वतः गोड खात होतो। मी स्वतः गोड खाणं हळूहळू बंद केलं आहे आणि रोज तुझ्या मुलाला माझ्यासोबत बसून ही सवयी सोडवायला लावली। आज 8 दिवस झाले, मी स्वतः बदललो आणि तुझ्या मुलालाही बदलावलं। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं, जो स्वतःमध्ये बदल करत नाही, लोक त्यांचा उपदेश ऐकत नाही। उदाहरणामध्ये शब्दांपेक्षा जास्त ताकद असते। पालक असाल तर आधी स्वतःला बदला, नेतृत्व करत असाल तर आधी शिस्त ठेवा, कुणालाही बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल दाखवा। प्रत्येक पालकांना माझं आव्हान आहे, तुम्ही जे बोलता ते मुलं कधीच करत नाही, तुम्ही जे करता ते मुलं करत असतात। ही गोष्ट जर तुमच्या मनाला लागली असेल तर आजच गरुड झेप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इथे जीवन बदलणारे संस्कार आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।